नवी मुंबई येथे ठाकरे शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडत शाळा इंग्रजी करण्याच्या प्रयत्नांना विरोध आणि हिंदी सक्ती विरोधात लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. अर्थसंकल्पाबाबत बोलताना आता लोकप्रतिनिधी जनतेच्या अपेक्षांनुसार निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप आणि शिवसेना केवळ नावापुरतेच एकत्र असून विविध ठिकाणी वाद सुरू असल्याची टीका त्यांनी केली. एज्युसिटी प्रकल्पावरही त्यांनी निशाणा साधत स्थानिकांना डावलून प्रायव्हेट पार्टनरला फायदा दिला जात असल्याचा आरोप केला. दरम्यान पक्षाची भूमिका ठाम असून टीकांना महत्त्व नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. इकडे आलेला दोन नगरसेवक किती महत्त्वाचे आहेत आणि कार्यालयाचं काय नाही, आज एक अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मला इकडे येण्याची संधी मिळाली. खरं तर ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये आमचे अनेक उमेदवार हे खूप कमी फरकाने त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यासोबतच इकडे महाविकास आघाडी सुद्धा एकत्रित होती. आणि जे काही पक्षाचा पैशाचा जो काही सगळा महापूर याचा पूर्ण नवी मुंबईने पाहिला, याच्या विरोधात लढत देत सुद्धा आमचे शिवसेनेचे आमचे विशाल साणे असतील, विशाल विचारे असतील, हे दोघे विजयी झाले. म्हणालो तसं अनेक उमेदवार हे थोड्या फरकाने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. असं असलं तरी या संपूर्ण नवी मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडला, ठाकरे कुटुंबियांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि तोच विचार, तोच आवाज बुलंद करण्याचं काम आमचे दोन्ही नगरसेवक, मनसेचे नगरसेवक आहेत, ते सगळे मिळून एकत्रित करतील अशी मला पूर्ण. पहिल्याच महासभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी इंग्रजी सक्तीची अशा प्रकारच्या शाळा करण्याचा आघाड घातलाय. तुमच्या 3 नगरसेवकांनी त्याला प्रखर विरोध केला. आपली भूमिका काय? नाही, नक्कीच ना, केला पण पाहिजे. आपल्याला माहिती असेल की केवळ नवी मुंबई नाही, मुंबई असेल आणि जवळपासच्या या सगळ्या MMR मधल्या ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये मराठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात, म्हणजे मराठीच्या बाजूने आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी सगळ्यात जास्त आक्रमक भूमिका ही घेतली होती. सुरुवातीपासून शिवसेना असेल किंवा मनसे असेल, या दोन्ही पक्षांची भूमिका राहिलेली आहे. आणि आता खास करून नवी मुंबई ही स्थानिक भूमिपुत्रांची असं म्हणायचं मतं घ्यायची आणि एकदा निवडणूक झाल्यानंतर मग नंतर परप्रांतीयांची मतं अट्रॅक्ट करण्याकरता मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करायच्या. हे जे काही घाट आत्ताचे सत्ताधारी घालतायत, याच्या विरोधात केवळ त्या महासभेतच नाही तर यापुढे सुद्धा आमचे सगळे नगरसेवक हे आवाज उठवतात.